गाजरापासून गाजराचा हलवा तर तुम्ही खाल्लाच असेल किंवा गाजर सलाडमध्ये इतर काही भाज्यांमध्ये तुम्ही वापरलं असेल. पण गाजराची खीर कधी तुम्ही ट्राय केली आहे का? अहो खरंच, एकदा जर का तुम्ही ही गाजराची खीर चाखलीत की नाही, की तुम्ही दरवेळेस आवर्जून गाजराची ही खीर बनवाल याची गॅरंटी आहे. उपवास सोडताना म्हणा किंवा पाहुणे कोणी घरात येणार असेल, तर काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ आपण शोधत असतो. आणि खीर बनवण्याचे सुद्धा अगदी मोजकेच काही झटपट तयार होणारे पर्याय आहेत. ही गाजराची खीर सुद्धा त्यातलीच एक. चला तर मग गाजराची खीर बनवायला घेऊयात. अगदी झटपट तयार होते. पीत राहावीशी वाटते. मग चला आता वाट कशाची पाहायची? पटकन खीर बनवायला घेऊयात. रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार आपण 3 ते 4 लोकांसाठी वाटी भरून खीर बनवत आहोत. तर यासाठी पाव किलो आपल्याला गाजर लागणार आहेत. तर यासाठी गाजरावरची आधी साल आपल्याला काढून घ्यायची आहे. गाजरावरची साल काढून घेतली. आता गाजर आपल्याला चिरून घ्यायचे आहे. तर याआधी यावरची देठं काढून घेऊ. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे 3 पाव किलोमध्ये गाजर आलेले आहेत. यामधले अर्धं गाजर आपण असं शिल्लक ठेवणार आहोत. हे गाजर आपण असंच काय शिल्लक ठेवायचं हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. आता बाकीच्या गाजरांची असे मध्यम आकाराच्या चकत्या करून घ्यायच्यात. अगदी कशाही तुम्ही मोठ्या-छोट्या केल्या तरी सुद्धा चालू शकतं. तर इथे मी संपूर्ण गाजराच्या अशा छान चकत्या करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. आता कुकरमध्ये सगळ्या चकत्या या काढून घेऊयात. आपल्याला गाजर जे आहे ते शिजवून घ्यायचंय. लक्षात घ्या ज्यावेळेस आपण गाजर सोलून घेतलं होतं, याआधीच मी स्वच्छ हे धुवून सुद्धा घेतलं होतं आणि यानंतरच यावरची साल काढून घेतली. गाजरामध्ये फक्त गाजर बुडतील इतपतच पाणी घालायचं. म्हणजे जवळ-जवळ मी अर्धा ग्लासपेक्षा सुद्धा कमीच पाणी घातलेलं आहे. गाजर शिजण्यासाठी त्याचा फारसा वेळ लागत नाही. यामुळे गाजर शिजवण्यासाठी 2 ते 3 शिट्ट्या पुरेसे होतात. आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होतायत, तोपर्यंत या गाजराचं करायचं काय ते पाहू. तर इथे आपल्याकडे सगळ्यांकडेच ही आलं किसण्याची किसणी असते. या आलं किसण्याच्या किसणीनेच आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचंय. या थोड्याशा गाजराच्या खिसमुळे ना खिरीला खूप छान टेक्स्चर येतं आणि खाताना सुद्धा थोडंसं दाताखाली असं गाजर आलं ना, की मग चावायला ते छान वाटतं. तर हे पहा संपूर्ण गाजराचा इथे मी असा खीस करून घेतलेला आहे. इकडे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि आता गाजर आपल्याला चेक करून घ्यायचंय. जर शिजलं नसेल तर पुन्हा एखादी शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता. पण खरंच सांगते 2 ते 3 शिट्ट्यामध्ये अगदी सहज गाजर शिजलं जातं. छान मऊसूत असं गाजर शिजलेलं आहे. आता हे गाजर चांगलं थंड झालं, की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. अगदी 2-3 चमचेच पाणी यामध्ये शिल्लक राहिलं होतं. ते सुद्धा पाणी मी यामध्येच ओतलेलं आहे. आता चांगली बारीक अशी याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता गाजर अतिशय मऊसूत शिजले होते त्यामुळे फार काही वेळ लागत नाही. अगदी पल्स मोडवरती 2दा फिरवलं की पटकन हे गाजर असं बारीक होतं. आता इकडे कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. यामध्ये चमचाभर आपण तूप घालूयात. एकदा तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत सुकामेव्याचे तुकडे. तर इथे मी काजू, बदाम, मनुके आणि थोडेसे पिस्त्याचे काप सुद्धा घेतलेत. हे हलकेसे कलर येईपर्यंत परतून घेऊ. सुकामेवा इथं हलकासा रंग येईपर्यंत परतून झाला, की यामध्ये खिसून घेतलेलं गाजर घालायचं आणि गाजरासोबतच 1 चमचाभर यामध्ये खसखस सुद्धा घालायची. आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. तर खूप वेळ अशी परतायची गरज पडत नाही. साधारण 1-1.5 मिनिट पुरेसे होतात. आता हे सगळं साहित्य चांगलं एकदा परतून झालं, की आपण तयार केलेली जी गाजराची प्युरी आहे, ती यामध्ये घालायची. सगळी प्युरी यामध्ये घातली, की ती फक्त आपल्याला या सगळ्या साहित्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. खूप वेळ असं परतत बसायची अजिबात गरज नाही. एकदा मिक्स करून झालं, की आपल्याला यामध्ये दूध घालायचंय. तर सुरुवातीला मी इथे फक्त ग्लासभर दूध घालून चेक करून पाहिलं, की ती तुम्हाला दाटसर खीर हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे. यानुसार तुम्ही यामध्ये दूध घालू शकता. तर इथे खीर थोडीशी मला दाटसर वाटतेय. अशी सुद्धा चवीला खूप छान लागते म्हणजे अशी थोडीशी रबडीसारखी लागते. अशी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला पातळ करायची आहे, चपातीसोबत खाण्यासाठी बनवायची आहे, तर आणखीन जास्त मी यामध्ये थोडंसं दूध वाढवणार आहे. तर आणखीन साधारण अर्धा ते पाऊण ग्लास भरून मी यामध्ये दूध वाढवलं असेल. खिरीमध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून झालं, की यामध्ये आपल्याला आता साखर घालायची आहे. खीर तुम्हाला कितपत गोड हवी आहे, यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. इथे मी 5-6 चमचे साखर घातली. आत्ता जरी खीर तुम्हाला खूप अशी फेंट दिसत असली, तरी साखर घातल्यानंतर एक छान मॅजिक तयार होतं आणि खीर आत्तापेक्षा थोडीशी गडद दिसते. खीर उकळल्यानंतर खिरीचा रंग आता तुम्ही बघू शकता. पहिल्यापेक्षा भरपूर अशी गडद दिसतेय आणि ही खीर पाहताच प्यावीसुद्धा वाटतेय.
आता जरी खीर तुम्हाला खूप अशी पातळ वाटत असली, तरी हलकीशी थंड झाल्यानंतर ती थोडीशी दाटसर होते. खिरीला उकळी आल्यानंतर 2-3 मिनिटांसाठी फक्त इथे खीर मी चांगली उकळून घेतलेली आहे. आता यामध्ये घालूयात वेलचीची पूड आणि चांगली ही मिक्स करून घेऊयात. आहे की नाही गाजराची ही खीर बनवायला अतिशय सोपी. तर ज्या भांड्यामध्ये आपण गाजर शिजवून घेतलं होतं, ज्या कुकरमध्ये गाजर शिजवून घेतलं, त्यामध्येच तुम्ही खीर बनवू शकता. म्हणजे भांड्याचा पसारा सुद्धा होत नाही. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.